हो, सोन पावलाने आला गावात हो, पालखीत देव माझा आला घरात हो, पालखीत देव माझा आला घरी हो, पालखीत देव माझा आला घरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी, देव माझा नाचतोय खांद्यावरी. नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मित्रांनो, मी चाललेलो आहे आपल्या गावाला, महाराष्ट्र चिपळूण पोसरे गावात पालखीसाठी. आणि पालखी म्हणजे कोकणात खूप मोठा असा हा उत्सव असतो. शिमग्यामध्ये पालखी प्रत्येक घरात येते. आमच्या घरी वस्तीला आहे. खूप धमाल असं वातावरण होतं. पुढे या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची कोकणाची जी पारंपरिक पालखी असते, पालखी उत्सव, शिमगा उत्सव, तो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, निघालो. आपल्याबरोबर आहे सर्वेश. आपल्याबरोबर फर्स्ट टाईम येतो शिमग्याला. आलेलो आहे ट्रेन पकडायला. ठाण्यावरून ट्रेन पकडणार आहे. ही आपली जनरल बोगी कोकण काढण्याची परिस्थिती आहे. तर आपल्याला 4-5 तासाचा प्रवास. आता आम्हाला बसायला सीट भेटते, पण ज्याला ज्याला नाही भेटते त्याची हालत आहे. काय आमची ट्रेन आहे आणि पळतायत बघा बसायची. आमची ट्रेन आहे आणि पळतायत बघा बसायची. पळत इथून आहे बस पकडायची. गुहागरची लाईन बघा. फर्स्ट टाईम आला चिपळूणला. एस टी आलेली आहे. आता बघूया कुठची आहे. चिपळूण आहे, गुहागर आहे. मित्रांनो, समोर चिपळूण स्टँड आहे. आणि सर्वेश. आता आपण नाश्ता करूया मस्त पुढे. शिरा आणि पोहे. शिरा आणि सर्वेश खातोय कांदे पोहे. बस लेट आहे. धोका बघा किती आहे. सर्व साईड बघा. एवढी पुरी गँग आलेली आहे शिमग्यासाठी पालखीला. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7ला डॉट एस टीने सोडलेला. 6ला आम्ही चिपळूण स्टँडवर होतो. तर मंडळी, गावात पोचलेलो आहे. आता वाडीत चाललो आहे. आणि धोका एवढा एक्सपेक्ट नव्हता केला एवढा धोका आहे. खतरनाक धोका आहे. क्लासिक व्ह्यू आहे धोक्याचा. हा नाही तिला काय ते काय आता एकाला आणलं. आता पुढच्या टायमाला तिला आणणार. बाकी काय सगळं व्यवस्थित ना. चाल. तर मित्रांनो, पोचलेलो आहे आदवडी वाडीत. ॲटलास सर्वेशला घर दिसलेलं आहे. गुगल मॅपमध्ये त्याने बघितलेलं. छान टेबल टॉप व्ह्यू आहे पुरा. मंडळी, आज पालखी येणार आपल्या घरी. आणि सारवण्याचं वगैरे काम चालू आहे, पारंपरिक सारवणं. तर मित्रांनो, गावी आल्यावर मंडळी गावी आल्यावर बघा, आमच्या इथे काजू भरपूर होतात. काजूची भाजी आहे. आणि मंडळी या नाश्ता करायला. मकर बांधायचा म्हणजे लय टेन्शनवाला काम असतो. मित्रांनो, हा जो चौरंग आहे, पूजेचं जेवण बी आहे. नमस्कार. खोबरा किसतायत. पूजेचं जेवण आहे. हा संध्याकाळचं जेवण आहे. पुरणपोळी. आणि त्या घावण्यांचा पण काढजा. कुठे आहे घावणे? तेव्हा घावणे तिकडं. हा बनवत आहे ना. पहिला बघा असं तेल लावतात. आणि हा स्पेशल तवा असतो. तवा कसला आहे? काविलचा आहे. त्याच्यावरतीच हे होतात, नाही तर मग चिटकतात. असं तुम्ही साध्या तव्यावर केलात ना ते चिटकणार. आणि हा पीठ कसला असतो? तांदळाचा ना. फक्त तांदळाचा ना. फक्त तांदळाचा. बघा एवढा पातळ केलाय. आणि चुलीवर खास करून हे बघा. मंडळी, असं हा घावणं तयार होतो. त्याच्यावर प्लेट ठेवायची.
थोडा वेळ थांबायचं आणि नंतर मग गरमागरम असे घावणे रेडी होतात. टाकायचे असते तर लागते. हे उतरलं होतं. एकदम कारण बांधणं खूप महत्त्वाचं असतं. कसा गावचं डेकोरेशन नॅचरल डेकोरेशन आहे. भटजी आलेले आहेत. चांगले अनुदान पार पाडू दे आणि समजा सुखाची राहणी द्यायची. नारळ वाढवत आहेत देवीला. आता आपण नारळ वाढवायला चाललोय. राखणवाल्याला नारळ द्यायला चाललोय. वड आहे इकडे. वडाशी हा जागेवाला आहे. जागेवाला बाबा. तर इकडे नारळ वाढवला आहे. चालू आहे. तर मंडळी, गावाला आलो की आपण एका ठिकाणी सगळ्यांचा तो स्पॉट फेवरेट असतो. तो आहे, आता आम्ही चाललेलो आहे दोघे, सर्वेश आणि मी नदीकडे चाललो आहे. पण नदीकडे त्याच्या अगोदर आमचं शेत लागतो. हा शेत आहे तांबीचा. संपूर्ण असा हा मोठा शेत आहे आणि तिकडे तांबी नदी आहे. तांबीच्या जवळच आहे, नदीच्या जवळ. आणि आत्ता हे सगळं कवाल अंतरलेलं आहे. कवाल बोलतं त्याला. आता ह्याला जाळणार, म्हणजे जमीन एकदम उपजाऊ होते हे जाळल्याने. नंतर शेतीची जी मशागत असते ती आता सुरू होणार आहे. हळूहळू सुरू झालेलीच आहे. तर आता आपण जाऊ नदीकडे मंडळी. तर मंडळी, हा रस्ता नदीकडे जातो आहे. आता ऑलमोस्ट 5 मिनटावर आहे नदी. सर्वेश फर्स्ट टाईम येणार आहे नदीकडे. नदीच्या बाजूला वनवा लागलेला, पार तिथपर्यंत गेलेला वनवा. सगळा ब्लॅक ब्लॅक दिसतंय. तर मंडळी, आलेलो आहे नदीकडे आणि हा वनवा इथे लागलेला. तर मंडळी, हा जो पाणी आहे तो वाहता पाणी, आणि त्यासाठी इकडे त्या साईडला बांध आहे आणि पाणी भरपूर आहे तिकडे. आणि मगरी भरपूर आहे पाण्यामध्ये. सुंदर दृश्य. तर मंडळी, संध्याकाळची वेळ झाली. एकदम गोल्डन आर बोलतात त्याला, तो पिरियड चालू आहे. सगळं गोल्डन दिसतंय बघा. कंप्लीट जिथे सूर्याची किरणं पडत आहेत ते गोल्डन. ह्याला गोल्डन आर बोलतात. शूटिंगसाठी आणि फोटोग्राफीसाठी खूप चांगला हा वेळ असतो. सर, आता जाऊया घरी, वाडीत. कारण संध्याकाळी आपल्याकडे पालखी येणार आहे. मस्त वातावरण, धमाल वातावरण असणार आहे. समोर आली पाहिजे. हां, पालखी समोर आलेले. आणि आता थोड्याच वेळात गावकरी पालखीला नाचवतील.
आतमध्ये आलेली आहे मंडळी आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. गावचं जेवण असतं, जितके लोक येतील सगळ्यांना जेवण आहे. जेवणाला सुरुवात झाली आहे. हां, जेवणाला सुरुवात. तर मंडळी या जेवायला आणि पालखी आता आत गेलेली आहे घराच्या आणि मंडळी गावची मंडळी जेवायला बसलेली आहेत. वरण भात भाजी. पालखीत देव माझा आला घरात हो. सोनं पावलाने आला गावात हो. पालखीत देव माझा आला घरात हो. पालखीत देव माझा आला घरी हो. पालखीत देव माझा आला घरी. देव माझा नाचतोय खांद्यावरी. देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्याचा ढोल वाजे भारी. देव माझा नाचतोय खांद्यावरी. शिमग्याचा ढोल वाजे भारी. देव माझा नाचतोय खांद्यावरी.